जाधवच करू शकतो, दुसरं कोणी करू शकणार नाही. भास्करचा तो मुका आहे काय, तो मोना आहे काय, तो मंदबुद्धीचा आहे काय, आहे काय रे? नाही ना. कडालेल ना तो, कडालेल का नाही? आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माझ्या मदतीला असणं गरजेचं आहे, माझ्या मदतीला गरजेचं आहे. बांधवांनो भगिनींनो लक्षात ठेवा, हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मी सामान्यातलं सामान्य लोक इथं उभं केलेले आहेत. काही लोकांच्या समोर बलाढ्य लोकांसमोर आपण सर्वसामान्य माणूस या ठिकाणी उभा केलेला आहे. आज प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड असा पैशाचा पाऊस पडतोय. एका बाजूला निष्ठा, प्रामाणिकपणा, गरीब घराण्यातली सामान्य माणसं, तुम्हाला निर्णय करायचा आहे की पैशाला निवडून द्यायचं आहे की सामान्य माणसाला निवडून द्यायचं, हे तुम्ही विचार करायचा आहे. सामान्य माणसाच्या मागे उभे राहिला त्या पैशाच्या महापुरात वाहून जाल. अरे कुठले पैसे हे पैसे काय यांच्या घामाचे आहेत? हे पैसे काय यांच्या कष्टाचे आहेत? जर कामाचे पैसे असतील, कष्टाचे पैसे असतील, मेहनतीचे पैसे असतील तर माणूस सहजासहजी पैसे वाटतो काय? वाटू शकतो? अरे हरामाचेच पैसे फक्त वाटले जातात, चोरीचेच पैसे वाटले जातात, लुटीचेच पैसे वाटले जातात. आणि हे पैसे कोणाच्याही घरातले नाही तर राज्याच्या तिजोरीतले, म्हणजे तुमचे आमचे पैसे आहेत. ते आपल्याला वाटून उलटी मतं आपल्याकडे घेण्याचं काम करतायत. एका बाजूला पैसा आहे, एका बाजूला अपप्रचार आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. काय बाळासाहेबांचे विचार सांगू तुम्हाला? सामान्यातल्या सामान्य माणसाला मोठं बाळासाहेबांनी केलं की नाही केलं? त्याच्याकडे पैसा बघितला, त्याची जात बघितली, त्याचा धर्म बघितला. अरे जर जात बघितली असती, धर्म बघितला असता, पैसा बघितला असता तर हा भास्कर जाधव आयुष्यात कधीच आमदार झाला नसता, कधीच झाला नसता. आणि तो विचार माझ्या डोक्यामध्ये ठाम आहे. माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. किती? 14. या 14 अवघ्या जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये सगळ्यांनी विचार करा, मी 11 समाजाला संधी दिली. 11 समाजाला. किती? 11 समाजाला. सगळे लोक उमेदवारी देताना कुठला समाज मोठा, कोणाची जात जास्त, जातीचा माणूस मोठा त्याला उमेदवारी देतात, हे खरंच आहे. आपल्या कोकणामध्ये 2च समाज मोठे आहेत, एक कुणबी आणि दुसरा मराठा. इथं कुणबी जास्त आहे पण बाकीच्या तालुक्यातून मराठा समाज सुद्धा बरोबरीने आहे. बरोबरीने हे 2 जर समाज एकत्र आले तर दोघात पद वाढून घेतील. छोट्या समाजाला संधी मिळेल. छोट्या समाजाला लक्षात घ्या माझी भावना, लक्षात घ्या माझी तळमळ. आणि हे आज नाही, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी सुरुवात केल्यापासून शिवसेना प्रतिनिधींचे विचार मी जतन करतोय. 11 उमेदवार, 11 वेगवेगळ्या पक्षाचे, जाती केवढ्या त्या लक्षात घ्या. गोष्टी समाजाला पण संधी दिली, म्हणजे कुणबी समाजाला दिलीत, गोष्टी समाजाला झाली. किती झाले राज? भंडारी समाजाला दिली. किती झाल्या? लोहार समाजाला दिले. किती झाल्या? किती? 4 झाल्या ना. लोहार समाजाला दिली, आपण खारवी समाजाला दिली, आपण वाणी समाजाला दिली, आपण त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला दिली, आपण बौद्ध समाजाला दिली, आपण भंडारी समाजाला पण दिली, भंडारी समाजाला दिली आणि आपण कुंभार समाजाला सुद्धा संधी दिली. आणि एक समाज राहिला त्याला पण दिली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.